नवी मुंबई विमानतळावरून विमान वाहतूक सुरू झाल्यानंतर पोलिसांसाठी नवी डोकेदुखी निर्माण झाली आहे। विमानतळाजवळच्या रस्त्यावर व्हिडिओ काढण्यासाठी आणि रील करण्यासाठी लोक गर्दी करू लागलेत आणि त्यातून आता अपघातांना निमंत्रण मिळू लागले। पाहुयात हुल्लडबाज बघ्यांमुळे काय घडतंय। देशातलं महत्त्वाचं असलेलं हरित विमानतळ नवी मुंबईत डिसेंबरमध्ये सुरू झालं। या विमानतळावरून आता देशातल्या तब्बल 30 शहरांमध्ये आणि 46 देशांमध्ये विमान सेवा सुरू होते। एका दिवसात सरासरी 22,000 प्रवासी या विमानतळावरून ये-जा करतात। एकीकडे विमानतळावरची प्रवाशांची गर्दी वाढत असताना विमानतळ पाहण्यासाठी येणाऱ्या हौशी लोकांनी पोलिसांची डोकेदुखी वाढवली आहे। विमानाचं टेक ऑफ आणि लँडिंग होताना लोक व्हिडिओ आणि रील करण्यासाठी गर्दी करू लागलेत। पनवेल टी पॉइंट इथं लोक गर्दी करतात आणि त्यामुळे अपघातही होतात। त्यामुळे या ठिकाणी पोलीस तैनात करावे लागलेत। मी याच ठिकाणी उभा आहे। मागच्या काही दिवसापासून आपण बघत असाल प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणच्या ज्या बातम्या आहेत या प्रसिद्ध होताना दिसत आहेत। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी या कठड्यावरून आपण बघत असाल हे पनवेलला जोडलेला मस्त मुख्य असा रस्ता आहे, याला टी पॉइंट असं म्हटलं जातंय। याच ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची वर्दळ पाहायला मिळते, केवळ विमान उडताना आणि विमान उतरताना पाहण्यासाठी। मात्र ही आता वर्दळ कुठेतरी कमी याच वेळेला मी आलोय कमी झालेली दिसते। आपण बघत असाल बाजूला काही पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि काही लोक जे अजूनही थांबतात त्यांना पोलीस आता थांबून दिला जात नाहीये। आपण बघत असाल अगदी टप्प्याटप्प्यावर पोलीस या ठिकाणी तैनात केलेले आहेत। मग ते लेडीज कॉन्स्टेबल असो किंवा पुरुष कॉन्स्टेबल असो, हे सगळे पोलीस जे आहेत ते या ठिकाणी तैनात करणार आहे। या ठिकाणी गाड्या थांबवून व्हिडिओ करणाऱ्या लोकांमुळे आतापर्यंत 3 अपघात झालेत। त्यामुळे नागरिकांनी या ठिकाणी थांबू नये असं आवाहन पोलिसांनी केलंय। साधारण संध्याकाळच्या वेळेला नागरिक मोठ्या संख्येने त्या विमानाचं लँडिंग आणि टेक ऑफ बघण्यासाठी गर्दी करतात आणि आपली वाहने रस्त्यावरच लावतात। ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर आम्ही रोज तिथे पोलीस बंदोबस्त लावून नागरिकांना विनंती करतो की आपण इथे थांबू नका। त्याच्याने अपघाताचं प्रमाण पण वाढलेलं आहे। त्याच्या विरुद्ध बाजूला आतापर्यंत 3 प्राणांतिक अपघात झालेले आहेत। सेल्फी काढणे, व्हिडिओ काढणे, नंतर ते युट्यूबसाठी व्हिडिओ काढणे, असे मोठ्या प्रमाणावर ते चाललेलं आहे। मोठा गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे। त्यासाठी आम्ही नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाकडे पण पत्रव्यवहार केलेला आहे। त्यांनी त्या संदर्भात आता कारवाई सुरू केलेली आहे आणि लवकरच ती व्ह्यू कटर तिथे लावणार आहेत। लोकांची ही गर्दी रोखण्यासाठी या ठिकाणी व्ह्यू कटर लावण्याची मागणी करण्यात आली आहे। त्यासाठी काही दिवस लागणार असल्यानं तोपर्यंत नवी मुंबई विमानतळावर होणारी हौशी लोकांची ही गर्दी पोलिसांनाच रोखावी लागणार आहे। प्रमोद पाटील, पुढारी न्यूज, नवी मुंबई।